ऑफर 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 कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सोनईमधील नमस्ते मध्ये खास ऑफर मान्सून महाबचत सेल। मान्सून महाबचत सेल आपल्या हक्काच्या नमस्ते वस्त्रालय दालनात फ्रेश स्टॉकवर 20 ते 50% डिस्काउंट। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी डिस्काउंट ऑफर। उत्सव आनंदाचा डिस्काउंट खरेदीचा। रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्र उत्सवादरम्यान खरेदी करून डिस्काउंट ऑफरचा फायदा घ्या। ठिकाण नमस्ते वस्त्र दालन, नमस्ते ट्रेडर्स समोर, शिवाजी रोड, सोनई। संपर्क क्रमांक 952707 7024 तसेच 9921215617। तुळजापूरची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सोनईतील दरंदले गल्लीत आयोजित केल्याची माहिती तुळजाभवानी प्रतिष्ठान व दरंदले परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे। सोनई येथील दरंदले गल्लीमध्ये उभारण्यात आलेल्या तुळजाभवानी मंदिरात विविध संत महंत यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा होणार आहे। 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। 18 ऑगस्ट रोजी तुळजाभवानी देवी मूर्तीची सोनईमध्ये भव्य मिरवणूक, 19 रोजी श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी देवीचं सिंहासन पूजन, सायंकाळी 7 ते 10 या वेळेत शिवशाहीर कल्याण काळे यांच्या पोवाडा व भारुडाचा कार्यक्रम होईल। 20 ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र तुळजापूर येथील प्रमुख महंत तुकडोजी महाराज, गुरुबाबाजी महाराज व हरिभक्तपरायण भगवान महाराज जंगले यांच्या हस्ते देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्याच दिवशी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत सविताताई महाराज दरंदले यांचा हरिपाठ, गवळणी व भजनाचा कार्यक्रम होणार आहे। 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत योगीराज महाराज पैठणकर यांचं कीर्तन व दुपारी 12 वाजता कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचं पूजन होणार आहे। यावेळी माजी आमदार शंकरराव गडाख, हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज तांदळे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत। नेवासा तालुक्यातील सोनई परिसरातील सर्व दरंदले परिवार, भाविक व ग्रामस्थांच्या प्रयत्नातून हाती घेतलेले 1 कोटी रुपये खर्चाच्या तुळजाभवानी मंदिराचं अंतिम टप्प्यात आहे। आध्यात्मिक वैभव ठरलेल्या मंदिरात बुधवारी 20 ऑगस्ट रोजी मूर्तीची स्थापना झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे। त्यामुळे या धार्मिक सोहळ्यासाठी भाविकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन विश्वस्त मंडळ व आयोजकांनी केलं आहे। आकर्षक व सुंदर मंदिर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। रंगरंगोटी व सुशोभीकरण झाल्यानंतर अंतिम टप्प्यात 10 लाख रुपये खर्चाची दगडी दीपमाळ करण्यात आली आहे। सोनई गावच्या वैभवात भर पाडणाऱ्या मंदिराचं काम पाहण्यास परिसरातील भाविक सध्या भेट देण्यास गर्दी करत आहे।